संपादकीय स्टार्ट पॅरा. कृत्रिम बुद्धिमत्तेचे वाढते प्रशस्त, स्वयंचलनाची प्रचंड वाढलेली गती आणि यामुळे एकंदरच झपाट्याने कमी होत चाललेली मानवी हातांची गरज यांचा संबंध या सगळ्याशी आहे. आपल्यासाठी ही बाब अत्यंत गंभीर मानावी अशी. याचे कारण आपण माहिती तंत्रज्ञान हे क्षेत्र कायम रोजगारक्षम असेल असे मानत राहिलो आणि त्यामुळे या क्षेत्रात खाऊक भरताड भरती करत राहिलो. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हे पाऱ्यासारखे चंचल असते आणि यात 3 महिन्यांचे वर्ष मानले जाते. इतका जलद बदल हा या क्षेत्रात होत असतो. त्यामुळे याच क्षेत्रातील कल्पक आणि खऱ्या बुद्धिमानांनी स्वयंचलनास अधिक गती देण्यास सुरुवात केली तेव्हाच आपल्याकडे धोक्याच्या घंटांचा घणघणाट सुरू व्हायला हवा होता. तसे झाले नाही. ज्यांनी या धोक्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्यांनी गणना नकारात्मक सूर लावणारे, सतत रडगाणे गाणारे वगैरे केली गेली. पण खोट्या आशावादांच्या भ्रामक गुलाबी स्वप्नात रमणाऱ्यांपेक्षा सतत प्रतिकूलतेचा वेध घेत राहणारे नेहमीच शहाणे ठरतात. या कंपन्यांची वित्तस्थिती हेच दाखवून देते. म्हणजे असे की या 3ही कंपन्यांचा नफा आटला, त्यांची वाटचाल तोट्याकडे सुरू आहे असे काही झालेले नाही. त्यांची केवळ गती कमी झालेली आहे आणि ती तशीच मंद राहणार असल्याने त्यांना पूर्वी इतक्या मनुष्यबळाची गरज राहणार नाही. ही मनुष्यबळाची मंदावलेली गरज आणि त्याचवेळी स्वयंचलनाचा प्रचंड वेग याची सांगड घातली तर या बदलाचा अपेक्षित धोका किती हे लक्षात येईल. म्हणूनच डिजिटायझेशनचा गवगवा भारतासारख्या महाप्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाने किती करावा या प्रश्नास आता तरी भिडण्याचा प्रामाणिकपणा आपण दाखवायला हवा. डिजिटायझेशन अटळ आहे आणि त्यातील आपली प्रगती वाखाणण्यासारखी निश्चितच आहे. पण हे वाढते डिजिटायझेशन अंतिमतः रोजगार हिरावून घेणारे असल्याने त्यास कोणत्या क्षेत्रास मुक्तद्वार द्यायचे आणि कोणत्या क्षेत्रात नाही याचे तारतम्य हवेच हवे. उदाहरणार्थ बँका, मध्यमवर्गीय रोजगार इच्छुकांचे हे एक काळाचे आवडते क्षेत्र. आज वेळ घालवण्याची नितांत गरज असलेले सोडले तर किती जणांस बँकिंग कामासाठी बँकेत जावे लागते. बँकातील रोजगार निर्मितीचा आजचा वेग काय? हे खरे की एकेकाळी या क्षेत्रात आचरट खोगीर भरती होत गेली आणि त्यामुळे बँकांची किफायतशीरता आटली. पण आता या क्षेत्रातील नोकर भरतीचा लंबक एकदम दुसऱ्या बाजूस गेला असून कारकुनादी पदांची भरती जवळपास थांबल्यात जमा आहे. एकेकाळी भारतात राहून विकसित देशांतील कंपन्यांचे बँक ऑफिस सांभाळत त्यांच्या कर्मचाऱ्यांची वेतनादी कामे करणे वगैरे कामात भारतीय कंपन्यांचा हात खडा होता. ओव्हरस्टॉक